केसा काजल तिचे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या काही नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे जे का नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का व्हिडिओ जे का 3 मिनिट थोडं वॉच केला तरच तुम्हाला व्हिडिओचं जे का सर्व काय मॉडेल सर्व काय भेटून जाईल मित्रांनो। जर तुम्हाला फ्रीमध्ये जे का मॉडेल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात जे असतो जे अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे असतो प्रोजेक्ट मध्ये आपला जे का बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं जे का बीट मार्क आणि शेक इफेक्ट आहे मित्रांनो जे का आपल्या व्हिडिओ मध्ये जे 3 मिनिट व्हिडिओ वॉच केल्यानंतरच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते सर्व काय भेटून जाईल मित्रांनो। मग आपला जे का सर्वात बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का अशा प्रकारचे बीट्स वगैरे एकदम छान असं ऍड वगैरे करून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपलं जे फर्स्ट लायनंतर मित्रांनो मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो। मग आपला जे का तुमची फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करायचं, फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपला जे थोडंफार आपला फोटोला लहान करून घ्यायचं, खालच्या बाजूला सेट करून सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का फोटोला सेट करून घ्यायचं। जसं की आपला 7.14च्या बीट पण फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का फोटो पण एकदम छान जे का ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे का आपल्याला सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला इथे आपला इमोजी पेन दिला मित्रांनो, ह्या इमोजी पेनला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जिथे पण आपलं जे लास्ट बीट आहे मित्रांनो तिथेपर्यंत फोटो जिथे पण ओढलेला तिथेपर्यंत लेअर पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला जे का प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का दिदेचा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का बीटला जायचं मित्रांनो। मग आपलं जे व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओला आपल्या म्हणजे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्टला आल्यानंतर जे का बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हिडिओचा पुढचा पार्ट आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे व्हिडिओ वगैरे पण एकदम छान असं जे का ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे कारण की आपला फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपलं जे इथं पण एक इमोजी पिनला मित्रांनो, ह्या इमोजी पिनला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं जे का टेक्स्ट पिन पण दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपलं जे फर्स्ट नंतर मित्रांनो मग आपलं जे व्हिडिओ मध्ये सॉन्ग वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे का प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपलं जे घेते व्हिडिओ दिला मित्रांनो ह्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे का एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन आहे मित्रांनो, जे खालून 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो, त्या एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं तुम्हाला सॉन्ग मध्ये वगैरे कन्वर्ट वगैरे झालं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो अशा प्रकारे लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान जे का सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं जे का सॉन्गची लेअर आहे मित्रांनो त्या लेअरला खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फोटोज आहेत मित्रांनो या फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपलं इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। मग आणि आपला असतो जे का शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो असतो जे का फोटो आहे मित्रांनो, जे का फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट्स वरती क्लिक करायचं, 3 डॉट वरती क्लिक करून जे का कॉपी इफेक्टचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या कॉपी इफेक्टला करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला असतो जे का बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे मित्रांनो या फोटोला इफेक्ट्स लावण्यासाठी मित्रांनो मग आपला जे फर्स्ट लायचं मित्रांनो, फर्स्ट लायनंतर फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे फोटो आहे मित्रांनो ह्या फोटोला अशा प्रकारे आपला जे का लेफ्ट साईडला सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे आपल्या हिशोबाने लेफ्ट साईडला सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आपला असतो पुढच्या बीटला यायचं मित्रांनो। पुढच्या बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फोटो आहे मित्रांनो फोटोला असतो जे थोडंफार प्लस ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे लास्टच्या बीटला जायचं मित्रांनो, फोटोच्या एंडला जायचं मित्रांनो। एंडला आल्यानंतर इथं पण एक प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आपलं जे फोटो आहे मित्रांनो जे का राईट साईडला पूर्ण राईट साईडला सेट करून घ्यायचं मित्रांनो। जिथे पण आपली फोटो आहे मित्रांनो तिथे पण आपल्या राईट साईडला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फोटोजला इकडे तिकडे व्हायचं एकदम छान जे का आपलं इफेक्ट वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे का इफेक्ट वरती क्लिक करायचं, 3 डॉट वरती क्लिक करायचं, पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का इफेक्ट्स पण एकदम छान
असं जे का पद्धतीने ॲड वगैरे झालेलं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे का व्हिडिओ वगैरे एकदम छान जे का बनून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये, तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.